हलकी असते एकदम, कारण की पेटीवर उडला तर पेटीचा कलर जातो. हे बघा, म्हणजे एकदम आरामात कोणत्याच गोष्टीची घाई नाही करायची. काम करता वेळेस आपलं काम आहे तो करायचंच आहे. पण घाई मला दादा पण दिवसभर काय इथे नव्हता, दिवसभर दवाखान्यात होता. आईला दवाखान्यात घेऊन गेला. सकाळपासून 10:30 वाजल्यापासून गेलेला तो डायरेक्ट 4-4:30ला तो घरी आला. कारण की 2 लादे जर फोडलं ना लगेच फ्रीज भरतो तर 3 लादे उद्यासाठी. बघा 5 लाद्या आणल्यात, काही टेन्शन नाही आहे. कामाचं आहे मस्त नको करू काय तो चांगलं ना कामाचं आमचं बंटी काही. हे गाईज, गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल. तर आता आपली मॉर्निंग झालेली आहे. सकाळचे वाजले 8:15 वाजले. दुकानावरती आलं, दुकान वगैरे लावून झालेलं आहे. दादानेच दुकान लावलं. दादा लवकर आलं तर मीच जरा लेट आलं. सो बरेच दिवसानंतर आपला ब्लॉग येते. सीन कसा माहिती आहे का, माझे 4 का 5 ब्लॉग पेंडिंगला आहे. मी अजून टाकलेच नाही, माझी इच्छाच होत नाही टाकायची. सो आता आजपासून मी ठरवले कंटिन्यू ब्लॉग ठेवेलच. तर चला दुकानावरती पोहोचलो आहे. एका साईडला थोडासा मावरा होता, तो लावला दादाने. आज कसं अंगारकी आहे ना, म्हणजे चतुर्थी आज, त्यामुळे जास्त कस्टमर वगैरे येणार नाही. फक्त येतील तर पलावातलेच येतील आणि जे काय असेल ते थोडंफार खपेल. तर दादानी घेतले या साईडला फ्रीज धुवायला. हे बघा, हे टप वगैरे धुतलेत दादानी. आता माझं काम आहे, ही एक पेटी आहे मोठी, ती पेटी धुवायची न. ही भांडी होती ती पण मस्त धुवून ठेव. हे बघा, बालद्या सगळे घाण झालेत ना. हे बघा, या सगळ्या घासाच्या आज सगळी साफसफाई करायची आपल्याला. कारण की आज टाईम पण भेटला मस्त न. घाण पण बरीच झाली इथं, तुम्हाला तर माहीत आहे. हे बघा, या साईडला मटनवाले होते. मटनवाल्यांची मी जरा जास्तीच घाण होती. सगळा साफसफाई केलेली आहे आम्ही. हे बघा, समोरून बी घाण काढलेली. आता तिथे जमा केले. आता तिथे गुरुवारचे बाजारवाले येतील, वापस घाण करतील. त्यामुळे तिथून काही घाण उचलली नाही आहे. आता बघू, शुक्रवारी सर्व साफसफाई करू परत एकदा. चला, लास्टपर्यंत ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आपल्या चॅनलवर नवीन असेल लवकर जाऊन सबस्क्राईब करा. आता आपले 5,000 सबस्क्रायबर लवकरच होईल. तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या माझ्यावर. चला, कंटिन्यू राहा, एंडिंगपर्यंत ब्लॉग बघायला विसरू नका. तर चला, पहिलं करूया आपला काम, लगेच ठेवूया ब्लॉग कंटिन्यू. लेट्स गो. गाय सर्व साफसफाई वगैरे करून झालेले. आता मस्त नाश्ता करून घेऊया. नाश्ता आणले मस्त खिचडी, बटाटा खिचडी. आज अंगारकी आहे ना, अंगारकी चतुर्थी आहे. तर चला पटापट नाश्ता करून घेऊया. आता हे टब धुवायला काढलेत बघा. तो एक म्हणजे सगळे टब धुवायचे आपल्याला. खूपच घाण झालेत बघा, तुम्हाला लांबून दिसत असेल, खूपच घाण झालेत. पहिले हे टब वगैरे धुवून घेऊया. पेट्या वगैरे दादाने काय पुसले नाहीत, पेट्या वगैरे पुसून घेऊ. सो थोडंसं काम आहे तो आपला करून घेऊया. आणि दुपारी आपल्याला ब्लिचिंग पावडर टाकायची आहे. ब्लिचिंग पावडर बी टाकून घेऊ न. सर्व साफसफाई पण करून घेऊया. तर चला, पहिलं नाश्ता करू, नंतर काम करायचं बघायला लागू. लेट्स गो. आणि ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत कंटिन्यू राहा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपले ब्लॉग डेली बघायला भेटतात, मला टेन्शन नका घेऊ. मला नाश्ता करूया. काहीच दुपारचं वाजलं, 12:45 वाजलाय. दुकान तसंच आहे, अजून चालूच आहे. सगळी साफसफाई करायला घेतले. आता आईने ब्लिचिंग पावडर टाकायला घेतले का साईडला. मी आता जोपर्यंत ही ब्लिचिंग पावडर तशीच राहील ना, तोपर्यंत मी फ्रीज वगैरे धुवून घेतो. मग 15-20 मिनटात लगेच पाणी मारून तो, म्हणजे सगळंच एकदम व्हाईट निघेल. हे बघा, इथे एवढी घाण होती, इथली सगळीच घाण काढली मी, जराशी मी नाही ठेवली. आपल्या इथं बर्फाचं फ्रीज असतं. ती बघा, तिकडे सगळी घाण मी रस्त्यावर उडवले, म्हणजे घाण भरले. फक्त पाण्याने ती घाण हे केले, ती नंतर करेल मी बरोबर. बघा, एका साईडने आईने ब्लिचिंग पावडर टाकायला घेतले. आता मी खराटा घेतो, मस्त सारवतो बघा. अति असते एकदम, कारण की पेटीवर उडला तर पेटीचा कलर जातो. हे बघा, एकदम आरामात कोणत्याच गोष्टीची घाई नाही करायची. काम करता वेळेस आपलं काम आहे तो करायचंच आहे, पण घाई नाही करायची प्रत्येक टायमाला. हे बघा, एकदम आरामात. तर काहीच दुपारचा 1:30 वाजला. दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे, सर्व साफसफाई करून झाले. फक्त फ्रीज धुवायचं बाकी आहे. आई बोलते ती संध्याकाळी आल्यावर धू. ऑलरेडी खूप टाईम झाला, जरा वेळ आराम करू. तर संध्याकाळी 4 वाजता आला की फ्रीज वगैरे धू. यो पण फ्रीज धुवायचा आहे, मी बर्फाचा फ्रीज पण धुवायचा आहे. आपली संध्याकाळी बरीचशी कामं आहेत, ती पण करायची आहेत. त्यामुळे आई बोलते आता जरासा आराम कर. 4 वाजता आला की आरामात धू, म्हणजे कसं तेव्हा रात्रीपर्यंत धुतलं तरी काय नाही. चला, मागे भांडी पण राहिली धुवायची.
मी मागे बघा टप वगैरे सर्व धुवून झालेले आहेत. फक्त ती भांडी हे 2 फ्रीज, बाकी काहीच नाही. तर चला निघूया घरी जायला. लगेच भेटूया 4 वाजता. चला काही जाता आता मस्त उसाचा रस पिऊन घेऊ. एकदम थंड थंडा. खूप कंटाळा आलाय, कधीपासून कामच करत होतो. आपल्याला जायचं इथेच. आता पिऊया पहिलं उसाचा रस मस्त ठंडा ठंडा कूल कूल. तर काही दुपारचे वाजलेत 4 वाजलेत. दुकानावरती आले आता. मस्त किती भारी वाटतं दुकान. सिरियसली लय भारी वाटतं. हे बघा, हे बघा पूर्ण साफसफाई केली ना, एकदम क्लीन वाटते. इथली बी इथे किती घाण होती ना, ती सगळी एकदम म्हणजे एकदमच क्लीन झाली बघा. पूर्ण व्हाईट पडलाय. आता आपल्याला फक्त फ्रीज धुवायचं आहे. संध्याकाळच्या वाजलेत 6:45 वाजले. सर्व साफसफाई करून झालेली आहे. सर्व म्हणजे सर्वच केले. फ्रीज होता तो बर्फाचा, तो फ्रीज वगैरे धुवून झालेला आहे. आणि इथे जराशी घाण होती ती पण काढलेली आहे. आता फक्त त्या फल्या धुवायच्यात. मग जरासा बर्फ आहे तो कापायचा आहे. आता दादा तर गेला आहे बर्फाला. दादा पण दिवसभर काय इथे नव्हता. दिवसभर दवाखान्यात होता. आईला दवाखान्यात घेऊन गेला होता. सकाळपासून 10:30 वाजल्यापासून गेलेला. तो डायरेक्ट 4-4:30ला तो घरी आला. सो त्याला पण वेळ नव्हता, मला पण नाही. आपला अख्खा दिवस तसंच काम चालू आहे. या बर्फ होता थोडासा, तोडून ठेवला इथं आता एवढा. हे बघा या फल्या धुवायच्यात. या आपण बर्फाला वापरतो ना, या फल्या धुवायच्यात फक्त. बस त्याला घासून बिसून घेऊ. तर लगेच ब्लॉग कंटिन्यू करू. ना आपला टकल्या बी आलेला आहे. टकल्या बाबू न बघा यांनी गाठी शो कसे खायला सुरुवात केली. टकल्या इकडं इथे इथं हाय कर. विचार करता सुकन खाऊ बी देत नाही ना. सुकानी खाऊ पण नाही. टकल्या टकल्या खायची स्टाईल पण जरा वेगळीच आहे त्याची. युनिक आहे, एकदम युनिक. तर चला पहिलं बर्फ कापूया, लगेच भेटूया दादा आल्यावर. तर दादा पण खूप वैतागले. त्याला पण जास्त काय काम नाही सांगायचं आपल्याला. थोडंसं तो करेल, थोडंसं मी करेल. थोडंसं दोघांनी एकमेकांना हातभार लावला तर सर्व काम ओके होतं. एवढंच आहे. तर चला भेटूया दादा आल्या तरच. आणि लगेच तो बर्फ वगैरे कापून घेऊया. कारण की उद्या बुधवार आहे. उद्या दोन्ही दुकानं लावायची आहेत. त्यामुळं बिलकुल काम नाही ठेवायचं. काते बी त्या सगळ्या काय पाजवायचं बाकी आहेत त्या पण करून घेऊ. तर भेटूच नंतर. तर गाईज वाजले संध्याकाळचे 7:30. दादा आलाय मस्त बर्फ घेऊन. आता हे बर्फ वगैरे उतरू. दादा 2 लाद्या कापेल. तोपर्यंत मी ती भांडी वगैरे सर्व धुवून ठेवतो. त्यानंतर दादा काते वगैरे पाजवतो. आता सर्व पहिले बर्फाच्या लाद्या उतरू. पूर्ण 5 लाद्या आणल्यात दादानी. कारण की 2 लाद्या जर फोडलं ना लगेच फ्रीज भरतो. तर 3 लाद्या उद्यासाठी. बघा 5 लाद्या आणल्यात. काही टेन्शन नाही आहे. फटाफट उतरू मग लगेच आपलं दुसरं काम करू. बरोबर ना करत दादू. आपल्या आडेवा लाद्या आणायचं तर उभे आणल्या तुम्ही. हे बाबा अति काही संकट आहेत नाही माहिती आहे ना. आरामात उतरव. चला काहीच फटाफट लाद्या उतरून घेऊ. मी या फल्या वगैरे धुडल्या, टेन्शन नाही. चला फटाफट लाद्या उतरून लगे भेटू. तर काहीच वाजलेत संध्याकाळचे 8 वाजलेत. चालतो मस्त वडापावले वहिनीच्याही चालतो. आता एक वडापाव मस्त. सो 4 वाजल्यापासून हे काम करते काम करण्यासाठीच. सो आता आलोय मस्त वहिनीच्या इथं. मस्त एक वडापाव खाऊ गरम गरम नसतं वाटतं. माहिती आहे की ना, तू लपून ठेवतो वडे इथं. बघा मस्ती केली तू. आवर म्हणावं का घेतं. चाल भाजी असतं मच्छर का काय. हाताला मच्छर चावल्यावर. मच्छरला चाललं ते पावडरचं ब्लिचिंग पावडर टाकली ना दुपाऱ्या, त्याचा तो डाग आले. तर चला पटापट वडापाव खाऊ. आपलं काम आहे तो करून घेऊ. दादा आला. दादा बर्फ कापतोय. बर्फ कापून दादा लगेच काते वगैरे पाजवायला गेले. तर चला पहिला वडापाव खाऊ. वही काहीतरी बोल 2 शब्द. काय बोला कामाचं आहे काही. मस्त नको करू काय तो. खरंच ना माझा आवाज आहे ते चांगलं ना कामाचं. आमचं घंटी काही काम केलं सकाळपासून द्यायला. चला काहीच खाऊया वडापाव. अशी मस्ती वगैरे होतच राहतं. चला पहिलं वडापाव खाऊ, लगेच ब्लॉग कंटिन्यू करू. रात्रीचे वाजलेत 9 वाजले. सो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.